पाहायला मिळेल? बघा, आम्ही सन्माननीय आनंद दिघे यांना अधिक जास्त ओळखतो. जे आज आनंद दिघे साहेबांना आमच्या स्वतःचे त्यांच्यावर मालकी सांगण्यासारखे फिरतायत, सिनेमे काढतायत, नाटकं काढतायत. पण आनंद दिघेजींच्या मनात त्यांच्याविषयी काय भावना होत्या आणि काय मतं होती हे आम्हाला माहिती आहे. आम्ही त्याच्यावर सिनेमे काढले तर तोंड लपून फिरावं लागेल. आज गुरुपौर्णिमा आहे. बाळासाहेबांनी सांगितलं आहे, सत्य बोला आणि इमानानं जगा. जर बेईमान लोक आनंद दिघे यांना गुरु मानून त्यांचं खोटं चित्र उभं करत असतील तर तो सन्माननीय आनंद दिघे यांचाही अपमान आहे. आणि आनंद दिघे यांचे गुरु आदरणीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचाही अपमान आहे. आनंद दिघ्यांच्या तोंडी घालून काही वाक्य तुम्ही तुमची राजकीय पोळी शिकण्याचा प्रयत्न कराल, पण भविष्यात तुम्हीसुद्धा त्या आगीत चटके लागून संपल्याशिवाय राहणार नाही. हिंदुत्वाची गोष्ट सांगितली गेली साहेबांच्या, हिंदुत्वाची गोष्ट कशात? त्या चित्रपटात. कसला चित्रपट? आनंद दिघे यांचा संपूर्ण कालखंड आम्ही पाहिला. आनंद दिघे यांच्या नावावर खोट्या गोष्टी खपवणं, आनंद दिघे यांचं हिंदुत्व हे बाळासाहेबांचं हिंदुत्व होतं. ते का वेगळं हिंदुत्व नव्हतं. आनंद दिघे ह्यांनी जे हिंदुत्व स्वीकारलं ते हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचंच हिंदुत्व आम्ही सगळ्यांनी स्वीकारलं. त्यांचं हिंदुत्व वेगळं ठाण्यात, पण टिंबे नाक्यावर त्यांचं हिंदुत्व वेगळं आणि आमचं सगळ्यांचं हिंदुत्व असं काही झालं नाही. ह्या वेगळ्या चुलीच्या हिंदुत्वाच्या मांडल्या आहेत त्या कधी आनंद दिघे साहेबांनी मान्य केल्या नाही. हे चित्रपट वगैरे सगळे बोगस आहेत, भंपक आहेत. बरं का, आपल्याला जे आपल्या खोटेपणावर पांघरून घालण्यासाठी अशा प्रकारचे चित्रपट अनेकदा याआधी निर्माण, जसं काश्मीर फाईल असेल, ताशकंद फाईल असेल, हे चित्रपट भाजपच्या लोकांनी निर्माण केले. असं अनेक चित्रपट भाजपच्या लोकांनी निर्माण केले. ते एक अवडंबर माजवण्यासाठी आणि आपल्या खोट्या भूमिकांना सत्याच्या मुलामा देण्यासाठी या माध्यमाचा वापर केला, पण हे पूर्णपणे चुकीचं आहे. या पिक्चरमध्ये सामन्याचा उल्लेख झाला. बघा, जे खोटंच आहे त्या खोट्याची चिंता आपण का करायची? मला असं वाटतं पहिल्या चित्रपटामध्ये माननीय आनंद दिघे यांचा महानिर्वाण दाखवलेला आहे. आता महानिर्वाणानंतर दुसरा भाग कसा येऊ शकतो? पण विधानसभेच्या निवडणुका आहेत. खोटं जे आहे त्या खोट्याला उजाळा द्यायचा आहे. आपल्या बेईमानीवरती थोडे तारे चमकावायचे आहेत. त्याच्यामुळे आनंद दिघे यांच्यासारख्या महान निष्ठावान शिवसेनेच्या नेत्यांचा वापर करायचा. बताइए, हो गया. हिंदी में जाण्याचे अधिवेशन आहे. अमित शहा पुण्यामध्ये आलेले आहेत आणि विधानसभेच्या निवडणुकांचं रणशिंगात गुंतलं जाणार आहे. बघा, अमित शहा येतील किंवा अन्य कोण येतील, पुण्यात येतील, मुंबईत येतील, अन्य ठिकाणी जातील, हा त्यांचा पक्षाचा प्रश्न आहे. देशाचे गृहमंत्री आहेत. जम्मू काश्मीरमध्ये रोज जवानांच्या हत्या होत आहेत, रोज नागरिकांवर हल्ले होत आहेत. मणिपूर अजून पेटलेलंच आहे. उत्तर प्रदेशमधली कायदा सुव्यवस्था पूर्ण बिघडलेली आहे माझ्या माहितीप्रमाणे. अशा वेळेला या देशाचे गृहमंत्री राजकीय कारणासाठी दिवसेंदिवस पक्षाच्या मंडपात बसून राहतात. हे चित्र काही चांगलं नाही. महाराष्ट्रात राजकीय लक्ष घालण्यापेक्षा मणिपूर आणि जम्मू काश्मीरमध्ये लक्ष घातलं तर गृहमंत्रीपद सार्थकी लागेल. गृहमंत्रीपदाचा वापर करून राज्यातल्या निवडणुकांवर दबाव आणण्यापेक्षा अतिरेक्यांवर दबाव आणा आणि त्यांना खतम करा. आणि माझं एवढंच म्हणणं आहे की गृहमंत्र्यांनी इथे येऊन ठाण मांडून बसू द्या.
प्रधानमंत्र्यांनी सभा घेऊ द्या, ट्रम्पला बोलवा तुमच्या किंवा पुतीनना बोलवा. या राज्यामध्ये उद्याच्या विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडी म्हणजे काँग्रेस पक्ष, माननीय शरद पवारांच्या नेतृत्वाखालचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि माननीय उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालचा शिवसेना, या तिघांच्या महाविकास आघाडीचंच सरकार येईल, याच्याविषयी आमच्या मनात शंका नाही. धर्मवीर का नाम लेने का उनको कोई नैतिक अधिकार नहीं है. आनंद दिघे जी एक ईमानदार निष्ठावान शिवसैनिक रहे, हमेशा बालासाहब ठाकरे के साथ उनकी वफादारी रही. ऐसे आनंद दिघे जी का नाम लेकर कोई राजनीति करता है तो बेईमान है. उनके नाम से सिनेमा निकालना और उनके मुंह से जो झूठ ये लोगों ने फैलाया है उनको एक सत्य का मुलामा देना ये गलत है. ऐसे सिनेमे आते चले जाते हैं, ऐसे बहुत सिनेमे आए ना, बीजेपी स्पॉन्सर्ड, ताशकंद फाइल, क्या कश्मीर फाइल्स, ऐसी बहुत सी फाइल्स आई और बंद हो गई. लोगों ने पैसा कमाया, चला गया. सर, चुनाव को नजर रखते हुए ये मूवी बनाई ये गई. चुनाव का ही है. ये बेईमान लोग हैं, ये बेईमान लोगों को ईमानदार आनंद दिघे जी का नाम लेने का कोई हक नहीं है. आनंद दिघे जी ने हमेशा बालासाहब ठाकरे के साथ वफादारी रखी, उनके हिंदुत्व को आगे लेके गया. बालासाहब ठाकरे और आनंद दिघे ये गुरु शिष्य की जोड़ी थी. ठीक है. सर, अमित शाह आज पुणे में आए. सर, अमित शाह को